वर्ष संपत आलेलं आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस सोमवारी आलेली अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावस्या. जिथे जिथे पवित्र जलाशय आहेत तीर्थक्षेत्रांचे, तिथे आज हजारो लाखो असंख्य मंडळी संपूर्ण भारतात स्नान करायला जातात. आता स्नान करायला इतके कष्ट करून इतक्या दुरून यायचं, तो केवळ एक मुहूर्त साधण्यासाठी, ज्याला पर्व म्हणतात, सोमवती पर्व, सोमवती अमावस्येचं. अमावस्या ही तसं बघायला गेलं तर तिथी आपण निषिद्ध मानलेली आहे धार्मिक कार्यक्रमांसाठी. अमावस्येला कोणी गृहप्रवेश करत नाही, वास्तुशांत करत नाही, अमावस्येला कोणी मुंज करत नाही, कोणी लग्न करत नाही. पण अध्यात्मात विचाराल तर पौर्णिमे इतकीच किंवा कदाचित जास्त अमावस्या महत्त्वाची आहे. कारण आपण अमावस्या ही शून्य म्हणून निषिद्ध तिथी मानतो, पण प्रत्यक्षात अमावस्या ही समतिथी आहे किंवा साम्य तिथी आहे. चंद्र सूर्यांचं आकाशात एकत्रित असणं म्हणजे अमावस्या. मुलं प्रश्न विचारतात की आई चंद्र कुठे गेला, तर तुम्ही उत्तर देता की आपल्या मामाच्या घरी गेला असेल, चांदो मामा, किंवा स्वतःच्या घरी गेला असेल. पण तो नष्ट कसा होईल सांगा बरं. चंद्रोदय बदलत असतो, सूर्योदय बदलत असतो. त्यामुळे चंद्रोदय बदलत बदलत एक दिवस 30 किंवा 28 दिवसांनी असा येतो की सूर्योदयाच्या वेळेलाच चंद्रोदय आणि सूर्यास्ताच्या वेळेलाच चंद्रास्त. म्हणजे सूर्य उगवतो त्यावेळेला चंद्रही उगवतो, आकाशात असतोच तो. सूर्य मावळतो त्यावेळेला चंद्रही मावळतो. म्हणून आकाशात असूनही आपल्याला चंद्र दिसत नाही. इंग्लिशमध्ये स्वतःला नो मून डे म्हणत नाहीत, न्यू मून डे म्हणतात. आपण त्याला अमावस्या म्हणलेलं आहे. हे नेहमी का सांगतो मी, मला खूप आवडतो हा विचार की आपण सूर्याला स्थान दिलेलं आहे भ्रूमध्यात आणि चंद्राला स्थान दिलेलं आहे आपण हृदयात, किंवा सूर्य मस्तकात आणि मनात किंवा आपण हृदयात चंद्र आहे. चंद्र हा भावनांचा अधिपती आहे. भावना रसपूर्ण आहे. सगळ्या भावना, आनंदाने किंवा दुःखानं अश्रू आले तर ते भावना रसच आहे तो. कधी कधी एखादा शब्द ऐकला तर आपल्या तोंडाला पाणी सुटतं, तर कधी कधी तोंडाला कोरड पडते, कधी अगदी कंठ सदगदित होतो, कधी भीतीनं घाम फुटतो. आणि घाम हे सगळे रस आहेत. ऑल आर फ्लुइड्स. लिक्विड मला समजायला पण फ्लुइड्स आहेत. म्हणून सगळ्या रसांचं चंद्राशी काय नातं आहे. एक साधा प्रश्न आहे की सगळ्यात जास्त भरती सागराला किंवा सगळ्यात जास्त लाटा सागराच्या अमावस्येच्या दिवशी असतात, पौर्णिमेच्या दिवशी असतात. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं एवढं पूर्ण बिंब असल्यामुळे एवढं आकर्षण असतं की पृथ्वीवरच्या रसांना तो ओढून घेतो. आपल्याला फक्त पाणी दिसतं समुद्राचं, पण नो ऑपरेशन्स ऑन पौर्णिमा डे असे बोर्ड पाश्चात्य देशात सुद्धा लावलेले होते. एका पुस्तकात मी वाचलंय, शांताराम थत्तेंचं पुस्तक असेल, नो ऑपरेशन्स ऑन पौर्णिमा डे, हे रशियात सुद्धा लिहिलेलं आहे. साधी दाढी करताना जर कापलं तर पौर्णिमेच्या दिवशी जास्त रक्त बाहेर येतं. ऑपरेशन्स किंवा बाळंतपण शक्यतो टाळतात, कारण जरा रक्त आलं तर रक्तस्राव जास्त होतो, ब्लीडिंग ज्याला म्हणतात. कारण रक्त गोठण्याला जो काळ लागतो तो पौर्णिमेच्या दिवशी जरा जास्त असल्यामुळे जास्त रक्त जातं. ह्याला आधार आहे का? आधार आहे ना. गीतेत सूर्य मी आहे आणि चंद्र मी आहे हे सांगताना अहम वैश्वानरो भूत्वा, वैश्वानर म्हणजे अग्नी किंवा मुख्य म्हणजे सूर्य. सूर्य हा सगळ्या अग्नीचा आणि प्रकाशाचा मूळ स्रोत सूर्य आहे. पृथ्वी सूर्यापासून झालेली आहे. त्यामुळे काय की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, सगळ्या प्राण्यांचा. आता प्राणी म्हणजे वनस्पती का, वनस्पतीसुद्धा श्वसन करतात. वनस्पतीसुद्धा दिवसा आपण म्हणतो की कार्बन डायऑक्साईड घेतात, कारण त्यांना अन्न तयार करायचं असतं आणि त्यातलं कार्बन ठेवतात आणि ऑक्सिजन सोडतात दिवसा. पण तुमच्या जर बेडरूममध्ये जर वनस्पती असतील तर रात्री ती झाडं बाहेर ठेवा, कारण रात्री माणसासारखेच करतात, ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतात. सोपं आहे, कारण त्यांनी जे अन्न तयार करतात त्या प्रक्रियेचं नाव आहे फोटोसिंथेसिस. फोटो म्हणजे प्रकाश. सूर्याच्या प्रकाशात हिरवी पानं असतात ना, त्याच्यात क्लोरोफिल असतं. म्हणून प्रत्येक पान आहे ना ते किचन आहे झाडाचं, नाक आहे झाडाचं, त्यातून ते श्वसन चालू असतं. आणि त्यामुळे काय की दिवसा
ऑक्सिजन द्यायचा, कार्बन ठेवायचा आणि रात्री माणसाप्रमाणे किंवा प्राण्याप्रमाणे श्वसन करायचं. म्हणजे ऑक्सिजन घ्यायचा आणि कार्बन डायऑक्साईड टाकायचा. मग तुमच्या खोलीत तुम्हीही कार्बन डायऑक्साईडच बाहेर टाकता आणि वनस्पती जर टाकत असतील तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण CO2 आपण ज्याला म्हणतो खोलीत वाढेल. म्हणून त्या ज्या वनस्पती आहेत की ज्यांना गच्च पानं आहेत, हिरवी पानं आहेत, रात्री तुम्ही त्या बाहेर काढून ठेवा. हे सूर्याचं झालं. सूर्यामुळे होतं काय, तो पचाम्यन्नय चतुर्विधम, सगळ्या प्रकारचं अन्न सगळी इंद्रिय जे घेतात त्या इंद्रियांच्या अन्नाचं पचन मी करतो. चतुर का म्हणलं चतुर्वेद? मला ह्या आपल्या ऋषींचं आश्चर्य वाटतं. इतका काळ जरी बदलला, कॉम्बिनेशन्स बदलली, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन. आता इतक्या प्रकारचे आपण पदार्थ बनवतो स्वयंपाकघरात, निरनिराळ्या स्टाईल्स आहेत, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, जैन थाली, हे तर आपल्यातच प्रकार आहेत. तिकडे कॉन्टिनेंटल म्हणतो, मग त्याच्यात चायनीज तर अत्यंत लोकप्रिय आहे. पण करतात काय? चायनीजला सुद्धा जी टेस्ट आहे, ज्याला षड्रस म्हणतात, रस आला काय, तिखट, तुरट, आंबट, कडू, खारट आणि गोड, या 6 चवी आहेत. या 6 चवींच्या पलीकडे अजून पदार्थ कोणी केलेला नाही. मग ते अंकल चिप्स असू देत, त्याच्यात सगळ्या टेस्ट असतात, पण ह्या 6च्या पलीकडचे नाही. मग निरनिराळ्या प्रकारचं अन्न तुम्ही जे घेता, मी निरनिराळ्या प्रकारचं का म्हणतो, तुम्ही एक तरी ऐकलं असेल फूड फॉर थॉट, विचारांचं म्हणून एक अन्न आहे. आपण पोटाचं अन्न खातो, पोटा भूक लागली म्हणतो, आणि जगायचं कशाला, जेवायसाठी. म्हणजे 2 पंथ आहेत, जगण्यासाठी जेवणं आणि जेवण्यासाठी जगणं. जेवण्यासाठी जगणार आहे का मी, सांगा बरं? नाही ना. नाही, ती जनावरं सुद्धा जगतात. मी जगायचं आहे मला म्हणून आवश्यक तेवढं जेवण करेन, जगायचं आहे म्हणून. लक्ष्मण आदर्श आहे याचा. वनवासातली जी 14 वर्ष आहेत, रामाचं सीतेचं रक्षण करण्यासाठी तो निराहार निर्निद्रा म्हणलेला आहे. तेवढाच आहार घेतो की मी जिवंत राहीन, सशक्त राहीन आणि ॲलर्ट, सावध राहीन या दोघांचं, माझी भाऊ आणि वहिनी यांचं रक्षण करण्यासाठी. सीता गेली शेवटच्या वर्षात, तर रामाचं मला रक्षण करायचं आहे. असेही उल्लेख आहेत की राम सीता असताना लक्ष्मण बसलेलाही नाही आहे. आणि निर्निद्रा, तेवढीच मी झोप घेईन जेवढी मला आवश्यक आहे, पण रात्रभर मी जागेन, कारण एखादं जंगली जनावर येईल किंवा दुसरा कोणी राक्षसी शक्ती येईल. मला रक्षण करायचं आहे रामाचं आणि सीतेचं. आणि त्यामुळे त्यांनी जितेंद्रिय म्हणलेलं आहे त्याला. लक्ष्मण हा जितेंद्रिय आहे. बाकीच्या 3 भावांच्या पत्नी त्यांच्या बरोबर आहेत. विचार करा, हा जरी गावाच्या बाहेर राहिला असता, अयोध्येच्या बाहेर नंदी ग्रामात भरत, तरी भरताची जी मांडवी आहे ती येत होती ना त्याची सेवा करायला त्याच्याबरोबर. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाची, ती तर अयोध्येतच राहत होती. आपल्या सासू निरनिळा त्यांची, मी सासूचं अनेक वचन सासवा केलं नाही, तुम्हाला निराळ वाटेल, सासवा म्हणजे मोहरी म्हणतात इकडे, पण सासूंची सेवा करण्यासाठी श्रुतकीर्ती तिथे. मांडवी येऊन जाऊन सीता कायम 13 वर्ष रामाबरोबर आहे. लक्ष्मणाची उर्मिला कुठे बघा. म्हणून उर्मिलेवर महाकाव्य म्हणजे खंडकाव्य, दीर्घकाव्य लिहिलेली आहेत, विशेषतः हिंदीमध्ये. आणि आपल्या बाकी बाबतीतसुद्धा उर्मिलेची व्यथा म्हणून एक सुंदर उपमा दिलेली आहे की ओली सुपारी जी असते, आम्ही त्याला मराठीत बेडा म्हणतो, ओली सुपारी, ती जर खाल्ली आणि अडकली ना तर ती थुंकताही येत नाही आणि गिळताही येत नाही. अशी अवस्था उर्मिलेची झालेली आहे. तिला दुःख व्यक्तही करता येत नाही, तिला आनंदात राहता येत नाही. केवढी तपश्चर्या आहे. पण लक्ष्मणाने जे 13 वर्ष किंवा आणि 1 वर्ष फक्त राम होता, सीतेला पळवून नेलं होतं, हे जे केलं त्यामुळे तो जितेंद्रिय झाला. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या या कथेतली जी नावं असतात, जे शब्द असतात, त्याच्यावर चिंतन केलं की त्या कथातला गाभा आपल्याला कळतो. इंद्राला जिंकलं म्हणून मेघनाद नावाचा जो रावणाचा मोठा मुलगा, त्या मेघनादाला लोक इंद्रजित म्हणायला. त्याचं मूळ नाव मेघनाद. आणि मेघनाद का तर जन्माला त्यावेळेला गडगडाट केला त्यांनी, ढगांचा असतो गडगडाट, रडला नाही तो. अरे हा कोण, हा मेघनाद नावच पडलं. कुंभकर्ण ज्यावेळेला आपला दुर्योधन ज्यावेळेला जन्माला त्यावेळेला गाढवासारखा ओरडला.
आणि रस्त्यातल्या गाढवानी त्याला साथ दिली, हे फार अशुभ आहे. मला दिसत नसलं तरी चांगलं ऐकू येतं. धृतराष्ट्र विदुराला म्हणतो, आवाज बाळंतिणीच्या खोलीतून आलेला आहे, गाढव शिरलंय का रे तिकडे? मग तो येऊन सांगतो, जन्मलेलं पोर आहे ते गाढवासारखं रडत आहे. विचार करा, या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण मला ते सांगायचंच नाही. इंद्राला जिंकल्यामुळे इंद्रजित हा अजिंक्य झाला. इंद्रजिताला तोच मारू शकता, तो जित इंद्रिय, जितेंद्रिय. जितेंद्रिय दोघंजण होते रामाच्या सैन्यात. एक आत्ता सांगितल्याप्रमाणे 13 वर्ष अधिक 1 वर्ष 14 वर्ष पूर्णपणे तो व्रतस्थ आहे. कोण? लक्ष्मण. आहार जवळजवळ आवश्यक तेवढाच आणि निद्रा अगदी कमी, आवश्यक तेवढीच. हे जितेंद्रियाचं लक्षण आहे. आणि दुसरे हनुमानजी, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. हे 2 जितेंद्रिय होते. ते इंद्रजिताला मारू शकत होते. हनुमानाने सांगितलं लक्ष्मणाला, तूच मार त्याला, आणि लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलं. हे लक्षात घ्या. हा मुद्दा नाही आहे आपला. मुद्दा काय आहे की सगळ्या इंद्रियातून तुम्ही जो आहार घेता त्या आहाराचं पचन मी करतो. डोळ्यातून आपण दृश्य घेतो आत. दृश्य बऱ्याच जणांना पचत नाही, रुचत नाही, रसग्रहण करता येत नाही. एकच दृश्य बघितल्यानंतर मुलांना जरी विचारलं की वर्णन करा, मुलं निरनिराळ्या प्रकारचं वर्णन करतात. त्या एकाच दृश्य आहे, त्याच्यावर चित्र काढा. निरनिराळे चित्रकार निरनिराळे चित्र. इतकंच कशाला, मूर्ती तयार करायला म्हणजे मूर्तिकार एकाच दृश्यावर निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती तयार करते. म्हणजे जे दृश्य तुम्ही घेताय त्याचं पचन, आज अपचन होतं आहे आपल्याला. इन्फॉर्मेशनचं अपचन होतं आहे, इनडायजेशन. जर इन्फॉर्मेशन डायजेस्ट झाली ना तर त्याचं ज्ञानात रूपांतर आहे. इन्फॉर्मेशन कन्व्हर्टेड इंटू नॉलेज. मग ज्ञानातून विवेक निर्माण होणं हा काळाचा किंवा काही लोकांचा प्रवास आहे. पण ज्ञान तरी कुठे मिळतं आपल्याला? सांगून शेवटी मेले, मरता मरता त्यांनी सांगितलं की हा प्लॅनेट जर लिव्हेबल लव्हेबल करायचं असेल तर ज्ञान समाजाची निर्मिती करा. हे पहिलं वाक्य पूर्ण न म्हणता तिथेच कोसळले आणि मेले अब्दुल कलाम हे आपले राष्ट्रपती. त्यावेळेला ते बोलत होते, हा प्लॅनेट आहे तो लिव्हेबल म्हणजे जगण्यासाठी चांगला आणि लव्हेबल प्रेम करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी काय करायचं ते सगळ्या इंद्रियातून आपण जे आहार घेतो त्या आहाराचं पचन झालं पाहिजे. ते पचन सूर्य करतो, पचन बुद्धी करते, पचन ज्ञान विज्ञान करतं, विचार करतं. हे ज्ञान विज्ञान बुद्धी विचार सगळं सूर्याचं डिपार्टमेंट आहे. कानातून आपण काय घेतो? स्वर घेतो, सूर घेतो, गाणी घेतो म्हणजे गीत घेतो, संगीत घेतो, गोंगाट घेतो, नॉईज. पचन होतं का त्याचं? आपल्याला जो अत्यंत गर्दीचा रस्ता आहे तिथे उभं जरी राहिलो आपण तरी नको बाबा. इंटरव्ह्यूमध्ये मुलं जी दंगा करतात, काय स्टाफ रूममध्ये रिॲक्शन असते, बाबा किती ओरडत आहेत ते, त्यांना कोणीतरी शांत बसवलं पाहिजे. एकदा मी मुद्दामून स्टाफ रूममध्ये गेलो, म्हणलं ते आत्ता ओरडत आहेत ना म्हणजे बरीचशी वाफ घालवत आहेत, आत्ता गप्प बसवलं तर 5वा पिरियड इंटरव्हल नंतरचा घेणं शक्य होणार नाही, सगळी वाफ तुमच्यावर सोडतील, जाऊ दे ना ती वाफ. इंटरव्हलमध्ये त्यांनी ओरडायचं नाही तर केव्हा ओरडायचं? वर्गात, तुमचा क्लास चालू असताना. विचार करा, कानातून जे शिरतं ते मला पचवता आलं पाहिजे. आणि ते पचलं की नॅचरली माझ्या शरीराचा, माझ्या जीवनाचा, माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतं. पचलं पाहिजे. अपचन असेल तर ओकून टाकतो. आपल्या परीक्षांना म्हणताना घोका आणि ओका मध्ये काही घडतच नाही आहे. म्हणून लर्निंग बाय हार्ट घडत नाही, ओनली लर्निंग बाय लंग्स. घोका ओका. जो जास्तीत जास्त चांगला ओकेल तो पहिला. डिस्टिंक्शन लक्षात घ्या. साधा विचार आहे. म्हणून निरनिराळे सगळे सांगत बसत नाही. तोंडातून आहार एवढंच आपल्याला माहीत आहे. नाकातून आपण जो आहार घेतो त्याच्यात एक श्वास आला आणि दुसरा गंध आला. पचन होतं का आपल्याला? नाही होत. जर श्वासाचं चांगलं पचन झालं तर प्राणायाम करायचीच गरज नाही आहे. प्राणायाम करताना आपण रेग्युलेटेड ब्रीदिंग, रिदमिक ब्रीदिंग हा मूळ शब्द आहे. म्हणजे घेताना रिदम आपण म्हणतो ना 4 मोजा 6 सोडा, हे जे म्हणतो ना 1 2 3 4 श्वास घेतला, 1 2 3 4 5 6 श्वास सोडला, हा एक रिदम आहे, ही एक लय आहे, ताल. हे जर घेतलं तर मी अगदी दूषित हवा जरी घेतली तरी आवश्यक तो भाग पचवेल आणि माझं आरोग्य कायम राखेल. सगळीकडे प्रदूषित हवा आहेत, सगळी माणसं आजारी पडत नाहीत काय?
ते जमवून घेतात त्या हवेशी. गंध दुर्गंध विषय सांगत नाही, पण एक तुम्हाला माहिती आहे, आपल्या गोव्यातूनच काही मंडळी गेली होती, तरुण मंडळी हनुमंताच्या मंदिरात शपथ घेतली होती की तू वास जो वाऱ्याबरोबर येतो त्या वाऱ्याचा तो पुत्र आहेस. हे पवनच होता. आम्ही जाणार आहोत ओरिसात, जे प्रचंड वादळ झालं होतं, पत्रे वगैरे उडले होते लक्षात ठेवा, आणि पत्र्यांनी आई वडिलांची डोकी उडवून कारंजी रक्ताची उडली होती. त्या मुलांचे डोळे आणि तोंड अजून बंद झालेलं नाही, जवळजवळ 12-13 वर्ष झाले. याला PTSD म्हणतात, पोस्ट ट्रॉमा, आणि ते SD स्ट्रेस डिसऑर्डर. हा डिसीज अजून कळलेलाच नाही आहे, त्याला डिसऑर्डरच म्हणलेला आहे. पण पोस्ट ट्रॉमा, कुठलाही धक्का एकदम बसला की एवढा ताण निर्माण होतो की फेशियल एक्सप्रेशन्स फ्रीज होतात, चेहऱ्यावरचे मूव्हमेंट्स, चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत. ज्यावेळेला जपानमध्ये पडले बॉम्ब, मेले ते सुटले ना. अजूनही जपानमधली माणसं मरत आहेत. 1945 साली जो 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचं बाळ असेल, मुलगा पण जगलेला आहे, तो 1945, 55 आणि 24 म्हणजे जास्तीत जास्त 80 वर्षाचा असेल. तो 80 वर्षाचा आहे जिवंत. मेल्यानंतर अजून एक माणूस, त्यांनी रेकॉर्ड ठेवलेला आहे, अजून एक माणूस मेला हिरोशिमाच्या बॉम्बिंगमध्ये. त्यावेळेला जनरेशन ऑफ द डॅम्ड. काल मी वाक्य असले, तुम्ही विचार करा, 1985 नंतर जन्मलेली मुलं आहेत ना, स्ट्रायकिंग डिफरन्स आहे. आपण म्हणतो मुलं स्मार्ट झाली आहेत, आपण म्हणतो मुलं ऐकत नाहीत, आपण म्हणतो हे सगळं बदल 1985 नंतर झालेला आहे. काय झालं त्यावेळेला? सार्वत्रिकीकरण TVचं भारतात झालं, मोबाईल 2000च्या सुमारास. ही मुलंच बदलली. त्या मुलांची क्वालिटी ऑफ लाईफ, क्वालिटी ऑफ थिंकिंग, फीलिंग अँड डुईंग, विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची आणि कृती करण्याची शैलीच बदलली या मुलांची. आपल्याला त्यांच्याशी जमवून घेता येत नाही आहे. पण मुद्दामून बघा की ही जी आज साधारणतः मुलं आहेत 85, 15 आणि 24, 40 वर्षाची. आता 40 वर्षाची जी मुलं आहेत ना, त्या मुलांना मुलं झालेली आहेत किंवा मग तीच मुलं जर बदललेली आहेत तर त्यांची मुलं म्हणजे त्यांचे आमचे नातू ते तर किती बदललेले असतील, प्रचंड बदललेले आहेत. हा विचार शिक्षण क्षेत्रात लक्षात घेतला पाहिजे. नुसतं मुलं बदलली, जीन बदलले, DNA बदलला, अशी विधानं हवेत नाही करायची. त्यांनी मी अभ्यास तुम्हाला सांगितला, ठीक आहे, मला जास्त विषय तो वाढवायचा नाही आहे. पण सूर्याचं काम काय आहे की सगळ्याच्यातून ते पथक गेलं ओरिसामध्ये, ओरिसामध्येच बरोबर. आणि त्यावेळेला तो एवढा दिवस झालेले होते, प्रेत खाली गेलेले होते आणि कुजली होती. बघा, इमारती पडल्या होत्या, प्रचंड नुकसान झालेलं होतं. त्यावेळेला मिलिटरी साहजिकच आलेले होते. मिलिटरीने रुमालावर रुमाल बांधले होते आणि ते प्रेत काढत होते. ज्यावेळेला ही मुलं गेली त्यावेळेला त्यांनी हनुमंताला सांगितलं होतं ना, आम्हाला वास येणारच नाही, आम्हाला दुर्गंध जाणवणारच नाही. हे नाकाला नव्हतं सांगितलं, हे मेंदूला सांगितलं होतं. कृपया लक्षात घ्या, रोज मी मेंदूचा उल्लेख करतोय. आपण मेंदूची काळजी घेऊया, विचारांची काळजी घेऊया. विचारांची दिशा आणि विचारांची पद्धत, डिरेक्शन अँड मेथड ऑफ थिंकिंग अँड थॉट्स शुड चेंज. माणूस बदलला, त्याची आत्ता प्रचंड गरज आहे. हे AI वगैरे आपण जे बघतो, नेहमी बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्याला उत्तर नैसर्गिक बुद्धिमत्तेनंच दिलं पाहिजे. म्हणजे जी आपल्यापैकी प्रत्येकात बुद्धिमत्ता आहे, या बुद्धीचा जो आपण म्हणतो डीन किंवा कुलगुरू, व्हाईस चान्सलर का चान्सेलर सूर्य आहे. तो म्हणतो मी तुमची बुद्धी चालवतो, मी तुमच्या बुद्धीला वाटेल ते वळण देतो, पण तुम्ही चिंतन केलं पाहिजे ना, मनन केलं पाहिजे. महाराजांना लोकांनी सांगितलं, 2 पत्र आहेत, त्यातलं एकच पत्र मी वाचणार आणि संपवणार आहे, कारण फार थोडं आहे ते. मेंदूचं सूर्याचं सांगत होतं, कुठलाही तुम्ही घ्या, कुठल्याही इंद्रियातून जे आत जातो अनुभव, त्या अनुभवाचं पचन मी करतो. आणि अन्न जे घेत असाल ते चतुर्विध अन्न, म्हणजे चोष्य, पेय, लेह्य आणि खाद्य. म्हणजे जे खातो आपण तोंडाने चावून, तो एक प्रकार आहे. लेह्य म्हणजे आपण जे चाटतो, मध वगैरे, औषध वगैरे असे चाटतो ना, कुत्र वगैरे, ते लेह्य म्हणलेलं आहे. चोष्य म्हणजे आपण स्ट्रॉ घालून ड्रिंक्स वगैरे पितो की नाही, त्याला चोष्य म्हणलेलं आहे. आणि खाद्य तर, पेय तर आपल्याला माहिती आहे, ड्रिंकिंग. मला 5वा प्रकार सांगा बरं तुम्ही. 5वा प्रकार सांगा की ज्याने आपण वी कन्झ्युम फूड.
तुम्ही जर म्हटलात हात न लावता आम्ही करतो, लेह्य आहे ते तुम्ही लिकिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, लिकिंग आहे, सकिंग आहे, ईटिंग आहे, ड्रिंकिंग आहे. दीज आर द 4 ways ऑफ कन्झ्युमिंग फूड. अन्न घेण्याच्या याच 4 पद्धती आहेत: खाणं, पिणं, शोषणं आणि चाखणं किंवा आपण म्हणतो चाटणं. याच्याशिवाय नाहीत पद्धती. पण या पद्धतीने घेतलेलं कुठलंही अन्नाचं पचन मी करतो. म्हणजे तिथे पोटाचा तोंडाचा संबंध आहे. पण सगळ्या इंद्रियांची जी आहेत ना, मनाचं निरनिराळे फूड्स आहेत, मी पचन करतो. आता चंद्राबद्दल काय म्हणलेलं आहे की पुष्णामेच औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. हे अगदी लक्षात ठेवा. सगळ्या रसांचं पोषण मी चंद्र बनून करतो. सगळ्या खाद्याचं पोषण मी सूर्य बनून करतो. मी विचारांनी ते सगळं पचन करतो. आणि हा म्हणतो मी रस व्यक्त करून, म्हणून रसाधिपती म्हणलेला आहे कुणाला? चंद्राला. सगळ्या रसांचा अधिपती आहे, रसांचा नायक आहे तो. आणि ज्या वेळेला वेड लागतं माणसाला त्यावेळेला तो व्हायलंट बनतो. त्याचे आतले जे रस, ज्याला बायोकेमिस्ट्री आपण म्हणतो, ते रस प्रचंड उसळतात. म्हणून पौर्णिमा ही इमर्जन्सीची तिथी असते मेंटल हॉस्पिटलमध्ये. काही पेशंट्सना पायात साखळ्या बांधून बाहेरून कुलूप लावावं लागतं. इतके बेफाम होतात. ते जे वॉर्ड बॉईज वगैरे असतात ना, आवरत नाहीत त्यांना. कधी कधी त्यांना धरून शॉक्स द्यावे लागतात. आणि म्हणून ल्युना म्हणजे चंद्र. आणि अशा वेड्यांना ल्युनॅटिक म्हणतात. आणि मेंटल हॉस्पिटलला ल्युनॅटिक असायलम म्हणतात. ल्युनर, ल्युना, ल्युनॅटिक सगळा संबंध चंद्र आणि वेड त्यांच्याशी आहे. चंद्र कुणाला आवडतो आणि कुणाला आवडत नाही. प्रेमी जनांना चंद्र आवडतो. हे सुरानो चंद्र, किंवा आपण म्हणतो ना, चंद्राच्या साक्षीनं मी तुझ्यावर प्रेम करतो वगैरे वगैरे वगैरे. प्रेमी जनांना आवडतो. वेड्या लोकांना म्हणजे काय, सगळं आतून रसच येत असतात. त्या वेडे जास्त व्यक्त होत असतात. वेड्यांना आवडतो. आवडत नाही चोरांना. चोराच्या मनात चांदणं. त्याला कशाला अंधार आवडतो, त्याला अमावस्या त्यांची पवित्र तिथी असेल. पण सोमो भूत्वा रसात्मका या ओवीवर सगळ्यात अमेरिकेवर केलं. अक्षरशः हजारो हेक्टर, एकर काय जमीन त्यांनी कव्हर केली, कव्हर करायची रचना केली. आणि साधारणतः दशमीपासून पौर्णिमेपर्यंत एक भाग अर्धा जो होता तो एक्सपोज टू द मून लाईट आणि दुसरी कव्हर करून झाकली. त्यांना चंद्रप्रकाश मिळाला नाही. वर्षानुवर्ष प्रयोग करत होते. कारण गीता खोटी कशी, आपण गीतेला किंमतच देत नाही. गीता हा विज्ञानाचा ग्रंथ आहे. म्हणून पुष्णामी पोषण करतो. औषधी म्हणजे सगळ्या वनस्पती सर्वा. सोमो भूत्वा, सोम म्हणजे चंद्र, सोमवार म्हणजे मंडे आपण जे म्हणतो मंडे, आज मंडे आहे. आणि काय करतो, सगळ्यांचं पोषण मी करतो. हा पचन करतो सूर्य, चंद्र पोषण करतो. पचन करणाऱ्याला काका म्हणलेला आहे आणि पोषण करणाऱ्याला मामा म्हणलेला आहे. सूर्य काका म्हणत नाही, पण चांदोबा मामा म्हणतो ना, चंदा मामा. तर रस आहे तो, प्रेम आहे ते. प्रेम व्यक्त करणं. आई जेवढं प्रेम करते तेवढे वडील नाही प्रेम करू शकत. वडिलांची प्रेमाची तऱ्हा निराळी असते. पण आईचं प्रेम रसयुक्त असतं, ज्याला आपण वात्सल्य म्हणतो. वात्सल्य म्हणजे वत्स, वत्स म्हणजे वासरू, आणि वासरू म्हणजे दुधाने पोषण होतं ते. हे सगळं सांगायचं कारण काय, आपण सगळेजण इथे जे जमलेलो आहोत ना, ती महाराजांची वासरं आहोत. महाराज आपले सूर्यही आहेत आणि महाराज आपले चंद्रही आहेत. म्हणून आजच्या तिथी एवढं महाराजांचा शेवटचा संदेश वाचायला दुसरा दिवस नाही, दुसरी तिथी नाही आहे. अत्यंत पवित्र तिथी उपासनेसाठी. तिथे ज्या 3 लिहिलेल्या आहेत, मग अशी तबलावादकाला सांगितलं, हे करायला कुठलं साधन लागतं का? साधना तुला करायची तर तुला तबला लागतो, कुणाला तरी हार्मोनियम लागतं, कुणाला तरी बासरी लागते, गायनाला कंठ लागतो. शांत राहायला काय लागतं? मौनात राहायला काय लागतं? आणि मनात नाम घ्यायला काय लागतं? काही लागत नाही. मी जिवंत आहे ना, मग मी या 3 गोष्टी करू शकतो. शांत व्हायला काही साधन लागतं, आवाज वाजवायला साधन लागतं. अगदी काहीच वाद्य नाही तरी बोंब मारणं, याला वाद्यच म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेवा. साध्य लागतं ना, हात लागतो, तोंड लागतो, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर शांत राहायला काय लागतं? साधन लागतं. शांत राहायला काही इंजेक्शन घेणार आहात? शांत म्हणजे आपण म्हणतो ना की बेशुद्ध पाडा आणि वाटेल तो शरीराचा भाग कापा. आपण ॲनेस्थेशिया म्हणतो ना, ते शांत करण्याचा पद्धत आहे. नाही, शांत व्हायला काहीच लागत नाही. नाम घ्यायला काय लागतं?
आता माळ लागते ते श्रीराम जयराम जप करायला, नामस्मरण करायला काय लागतं? काही न लागणारी जी आहे ना ती खरी आध्यात्मिक उपासना आहे महाराजांची. महाराजांसारखे जे संत आहेत ज्यांनी चमत्कारांवर बिलकुल विश्वास ठेवलेला नाही, ते म्हणतात उपासना करता हे कुणाला कळता कामा नये. एका सुनेची गोष्ट सांगतात ना, ती 3 महिन्यांनी घरी येते त्यावेळेला रडत जाते गोंधळायला, महाराजांच्या पायावर लोटांगण करते, कुठल्या स्थळी मला पाठवलं, म्हणजे कुठल्या घरी मला पाठवलं, काय अडचण आहे. म्हणाली नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठले, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माळ घेतली, श्रीराम जयराम जय जयराम. सासूबाई आल्या माळ काढून घेतली, आमच्या घरात हे चालणार नाही. हरकत नाही म्हणले. त्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम जयराम जय जयराम बंद, तो मंत्र आमच्या घरात चालणार नाही, हे बुवाबाजी आमच्या घरात नको. मग मी पुटपुटायला लागले. ती म्हणाली मला शिव्या देतेस का तू, का शाप देतेस, काय पुटपुटतेस तू? म्हणजे मला घुसमट होते त्या घरात. मार्ग दाखवा. महाराजांचं काय सुंदर, ज्याला म्हणतात ना जेनेसिस, डायग्नोसिस अँड प्रोग्नोसिस. तू माझ्याकडे केव्हा आलीस, तुझ्यात बदल व्हायला केव्हा सुरुवात झाली? आम्ही म्हणू शकतो की आम्ही अनुग्रह घेतला तेव्हापासून आमच्यात बदल सुरुवात झाली. इथे म्हणू शकतो की वांट्याला आलो, बदल व्हायला सुरुवात झाली. बदल व्हायला सुरुवात झालीच आहे, पण दगड असतो, दगडसुद्धा बदलतो, हे लक्षात ठेवा. दगडसुद्धा 31 वर्षात बदलतो. आपल्या प्रत्येकात बदल झाले, कोणाच्यात जास्त कोणाच्यात कमी. कोण बदल झाले त्याप्रमाणे वागतो, कोण बदल झाला तरी वागत नाही, हे फरक आहेत. बदल झालाच आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की ते म्हणाले केव्हापासून हे जेनेसिस, रोग कसा झाला सुरू, कसा झाला याला जेनेसिस. आत्ता काय स्थिती आहे हे डायग्नोसिस, आणि पुढे काय होईल प्रोग्नोसिस. प्रोग्नोसिस कुठलाही डॉक्टर सांगत नाही, पण कॅन्सरच्या बाबतीत सांगतात. आमचे एक आपल्याकडे महाराजांच्याकडेच येणारी सध्या खूप आजारी आहे, क्रिटिकल आहे. माझे मित्र डॉक्टर आहेत, त्यांना विचारलं, विद्यार्थी डॉक्टर आहेत, त्यांना विचारलं काय रे, काय प्रोग्नोसिस काय तुझं? 6 days, 6 weeks और 6 months, नॉट मोर दॅन 6 months. 6 दिवसातही मरू शकते, 6 आठवडेही जगू शकते, 6 महिन्यानंतर नक्कीच नाही. त्यांना कॅन्सरनी जरी ट्रीटमेंट नसेल क्युअर होण्यासाठी, तरी पुढे काय त्याचं भवितव्य आहे हे विज्ञान सांगायला लागलेलं आहे. ट्रीटमेंटच्या जवळ आहे. आत्ता जे सुरेश वाळवे आले होते इथे, म्हणून मला कार्यक्रमाला जरा उशीर झाला. त्यांनी ते नवप्रभेचे ते अत्यंत डायनॅमिक असे संपादक होते, सदाबहार. आत्ता आले होते, ज्यांनी बघितलं त्यांना 75 वर्षांचे आहेत. अमृत महोत्सव झाला काही वर्षापूर्वी, आणि गेले जवळ 15 वर्ष त्यांना कॅन्सर तसा माइल्ड पहिल्या स्टेजला डिटेक्ट झाला, आणि तो ट्रीटेबल आहे. मी त्यांना एका पुस्तकाचं नाव सांगितलं, म्हटलं मिळवा आणि वाचा. मॅजेस्टिक मॅलडी. मॅजेस्टिक म्हणजे राजशाही रोग, मॅलडी म्हणजे असा रोग की ज्याच्यावर क्युअर निघालेली नाही, कारण त्याचं नीट डायग्नोसिस झालेलं नाही, किंवा कशामुळे होतो कॉज कळलं ना की लगेच औषध तयार होतं. कॅन्सर कशामुळे होतो हेच अजून कळलं नाही, याच्यामुळे होतो त्याच्यामुळे होतो, 100 कारणं सांगितली जातात. जसं ॲलर्जी कशामुळे होते नाही सांगता येत, 150-200 इंजेक्शन देतात हाताला, आणि मग कुठलं जर रिॲक्शन आहे तरीसुद्धा सांगता येत नाही ॲलर्जी कशामुळे होते. आणि ॲलर्जीमुळे सगळ्यात प्राथमिक होते ती थंडी. कॅन्सरवर औषध निघेल, एड्सवर औषध निघेल, कुठल्याही इनक्युरेबल म्हणजे असाध्य रोगावर औषध निघेल, पण थंडीवर औषध निघणार नाही. आपण ज्याला कोल्ड म्हणतो ना, कॉमन कोल्ड, थंडी झाली आहे, थ्रोट आहे, हो मिळणारच नाही तुम्हाला औषध, कारण ॲलर्जी निरनिराळ्या प्रकाराने होते. ते विचार करा. आत्ता मी इथे येण्यापूर्वी एवढा खोकत होतो, मला विचार काय कसं होणार, म्हणलं इथे ॲलर्जी, सगळ्या ॲलर्जीची औषधं इथे आहेत. प्रचंड खोकत होतो, म्हणजे मी म्हणून गेलो उठून. ॲलर्जी कशामुळे झाली मला माहीत नाही. आज यांनी खोली स्वच्छ केली, ते एक ॲलर्जीचं कारण आहे, कारण डस्ट खूप त्रास देते. पण ठीक आहे, मी जास्त बोलत नाही माझ्याबद्दल. पण एक लक्षात ठेव, इथे आल्यानंतर सगळे ॲलर्जेन म्हणतात. ॲलर्जेन म्हणजे ते असे जंतू की ज्यामुळे ॲलर्जी होते. ॲलर्जी म्हणजे असा रिस्पॉन्स आहे शरीराचा की जो रिस्पॉन्स मी हे घेऊ शकत नाही, मला ह्याचं वावडं आहे, मला हे वर्ज्य आहे. ॲलर्जीला त्यातल्या त्यात शब्द वावडं असणं, वर्ज्य असणं, मला हे नाही जमत, माझ्या शरीरालाच हे नको आहे. हे का सांगतोय तुम्हाला की ज्या वेळेला महाराज तिला विचारतात की किती दिवस तू माझ्याकडे येतेस गोंदवल्याला, ती म्हणाली 2 वर्ष गेले. बरोबर. पहिल्या वर्षी तू काय करत होतेस? म्हणाले मी काय पहिल्या दिवसावर नाम घेते, तुम्हाला सांगितलं नाम घ्या, अनुग्रह दिला, मी माळ घेऊन श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला लागले. गेले वर्षभर मी तुला काय सांगत होतो? लग्न तुझं 3 महिन्यापूर्वी झालं, त्याच्या आधी वर्षभर मी तुला काय सांगत होतो
की आता वर्षभर तू जर असं नाम घेतेस, आता नाम आत गेलं पाहिजे. म्हणजे काय, हळूहळू माळ आवश्यक नाही आहे माळेची. श्रीराम जयराम जय जयराम वैखरीने नाम बाहेर आलंच पाहिजे असं नाही. आणि ज्याला उपजीव किंवा उपांशू म्हणतात, म्हणजे पूर्णपणे जीभ वापरली जात नाही, हे याचीही गरज नाही आहे. आतने मी तुला वर्षभर सांगत होतो, ऐकलं नाहीस. जे सासूबाईने केलं 3 महिन्यात ते मला वर्षभर करायला जमलं नाही. जा आणि सासूबाईंना माझा नमस्कार सांग. मला जमलं नाही ते सासूबाईने केलं. म्हणजे काय केलं, त्या नाम घेऊ नाही म्हणतात. त्यांना सांगायचं की नाम आत घे, कोणालाही कळणार नाही. श्वासावर जर तू नाम घेतलंस, आता मी बघ, कळलं तुला मी नाम घेत होतो नाही ना, असं नाम घे ना तू. ते म्हणाले हे बरं आहे, आणि हे नाम जास्त पॉवरफुल आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण देतो की अख्खा हिमालय जर मुंबईवर टाकला तर जेवढं नुकसान होणार नाही, तेवढा एक अणुबॉम्बचा स्फोट केला तर नुकसान होणार आहे. कारण जितकं सूक्ष्म मन तेवढी शक्ती वाढते. बोलण्यापेक्षा मौन सूक्ष्म आहे. मौन राहा, तुमच्या शब्दांची शक्ती वाढेल. सूक्ष्म झाले की शक्ती वाढली. आणि म्हणून सगळ्यात आत श्वासावर ही चालणारं, दुसऱ्याला न समजणारं हे सूक्ष्म नाम आहे. श्रीराम जयराम जय जयराम किंवा नाम संकीर्तन ज्याला म्हणतात, त्याच्यापेक्षा ते कितीतरी शक्तिमान आहे. तेव्हा तू ते कर. ती गेली. आलीस सासूने पहिल्यांदा बघितलं, ओठ फुटतात का नाही, सामानात पर्समधून माळ काढते का नाही, आणि श्रीराम जयराम जय जयराम तर नाहीच आहे. आपला विजय झाला. आता तू मला आवडलीस. छान चाललं होतं दोघींचं. आत हिचं नाम चालू होतं, सासूची बडबड, कारण नाहीच पटत ना आपल्याला. हे जुनं झालेलं आहे. सा सू म्हणजे सारख्या सूचना, आणि सूचना नकोत. भांडण होणारच की. त्या सारख्या सूचना देणार म्हणून ती सासू आहे, आणि सूचना नकोत सूचना नकोत सून आहे. तसंच तिथे चालू होतं. पण सूचना नकोत अशी ते बोलत नव्हते. कारण का, छान चाललं होतं तिचं नाव. एक दिवस ती नको ते तिने केलं. तिचं अनुसंधान चुकलं. सावध राहा म्हणून सांगितलं होतं, तो सावधपणा केला. सासूबाई एक दिवस खूपच बोलल्या, आणि ही म्हणाली, तुम्हाला काय वाटतंय, मी ऐकते तुमचं, माझं नाम चालू आहे. आता इथे अनडुईंग म्हणतात ना, इथे सासूने तिला जे केलं ते पुढची कथा खूप मोठी आहे, तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे, थोडक्यात सांगतो. सासू म्हणते, मुलालाही वाट बघते, तू सामान पॅक करून ठेव, आजच तुला कायमची माहेरी पाठवते. किती इतकी स्मार्ट सून मला नको आहे. मी बोलते वेडी आहे का मी, आणि तू सांगतेस मला मी ऐकत नाही, माझं नाम चालू आहे म्हणून. म्हणजे इतके दिवस हेच चालू होतं का. ती सांगते की कायमचं माहेरी जायचं, परत यायचं नाही इकडे. काय करायचं, पण महाराज आहेत, आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी केलं होतं, आणि मला जरी माहेरी पाठवलं तरी आत नाम चालू आहे. ह्याच्या इतका आनंद दुसरा नाही. लक्षात ठेवा, आत नाम चालू आहे. काम करताना नाम, याचाच अर्थ तो आहे ना, काम करा ना, बोला ना, तुम्ही बोलताना नाम चालू आहे. चालू असलंच पाहिजे. तर झालं. मी कुठेही राहायला तयार आहे. माहेरी तर माहेरी म्हणाले, आता एकदा सासरी दिलेली नको, मी धर्मशाळेत राहीन. मी वाटेल ते काम. इतकी तिच्या मनाची तयारी झाली त्या आतल्या नामामुळे. बाहेरचं नाम वर्ष घेऊन होत नाही फरक. आतलं नाम, श्वासाशी जोडलेलं नाम, म्हणजे व्यक्तिमत्वच बदललं. की तुम्ही प्राणायाम का करता, शक्ती येण्यासाठी. प्राणायाम का करता, बुद्धी तेजस्वी होण्यासाठी. तेच जर मी प्राण ही शक्ती आहे, त्या शक्तीलाच जर नाम जोडलं तर माझ्या नामशक्ती आणि प्राणशक्ती, केवढी शक्ती माझ्यात निर्माण होईल. ते तिच्या बाबतीत झालं. हा आला नवरा, हिला माहेरी घेऊन जा. इतक्याच सासूच्या मनात विचार आला, ही जर कायमची माहेरी गेली तर बिन पगारची वावराडी मला जी मिळते ती गेली की. आता ही गेली म्हणजे स्वयंपाक मला करायला पाहिजे, धुणं मला घासायला पाहिजे, किंवा बाई ठेवली पाहिजे. थांब म्हणते. तिला माहेरी पाठवू नकोस, तिला गोठ्यात पाठव. मला काम असेल तेवढं मी घरी बोलवेन, काम झाल्यानंतर गोठ्यात. तिला जेवण वगैरे मला जायचं असेल तर मी सगळं गोठ्यात देईन. हरकत नाही म्हणाले, मी गोसेवा करेन. गोसेवा तिने सुरू केली. पहिल्यांदा खायला तरी देत होती सासू, तरीही चांगली गुटगुटीत आहे. नामामुळे आरोग्य चांगलं राहतं, नामामुळे मन मोकळं राहतं, आणि नामामुळे सगळी इंद्रिय शाबूत राहतात. काळाचा परिणाम देहावर होईल. मी इंद्रियांबद्दल बोलते. इंद्रिय म्हणजे देहाचा भाग आहे, पण त्याची जी शक्ती आहे आत खेचणारी, मेंदू त्याचा गव्हर्नर आहे. हे लक्षात घ्या.
आणि त्यामुळे काय, ती म्हणाली काहीच हरकत नाही. पुढे सासूबाईंनी अन्न देणं बंद केलं, तिने गवत खाणं सुरू केलं. आणि गवत खाऊन बघा तुम्ही, जर अन्न मिळालं नाही, भाजी जर 500 रुपये किलो झाली, तर आपण गवताची कोशिंबीर आणि गवताची भाजी करतो की नाही ते बघा. कारण गवत चांगलं आहे हो, खाऊन मी बघितलं म्हणून तुम्हाला सांगतो. कारण का, अहो गवताचा जो गाभा आहे ना, त्याचं दूध आपल्या गाईच्या दुधापेक्षा गोड असतं. आणि त्याच्या इतकं आपण ज्याला म्हणतो ना, उष्णता वाढली आहे, उष्णताला विरोध करणारं, उष्णता साधा आणणारं, त्या गवताच्या दुधा इतकं चांगलं काही नाही. दुर्दैवानं हे माणसाला कळलं आहे पण पटलं नाही, जनावरांना पटलं आहे. मांजर कधी कधी गवत खातं, कुत्रंसुद्धा कधी कधी गवत खातं. ज्यावेळेला आत पोट दुखतं, काहीतरी डिसऑर्डर, त्यांचं नॅचरल हिलिंग आहे ना, ते आपणहून काही व्हेटरनरी डॉक्टरकडे जात नाहीत, त्यांना न्यावं लागतं. ते लोकांचे शौक आहेत, ते म्हणजे छंद आहे. एरवी आपल्या पण क्युअर होतात, ते नॅचरल क्युअर. मी तुम्हाला का सांगितलं, ती गवत खाऊन राहायला लागले. नंतर ती पेंड जी गाईला होती, ती पेंड म्हणजे काय असतो, पेंड म्हणजे नारळाचं तेल वगैरे काढतात, त्या शेंगदाण्याचं तेल काढतात, पैलवान वगैरे पेंड खातात. मी तुम्हाला सांगतो, जास्तच गुटगुटीत व्हायला लागली. आणि पेंड एकदा खाल्ली ना, पहिल्यांदा आपल्याला वाटते जनावरांचं खाणं आहे. मग मी जनावरच आहे की, दोन माणूस नावाचा प्राणी म्हणतो आपण, प्राण घेतो तो प्राणी. म्हणून वनस्पती जशा प्राणी आहेत, माणूस हा प्राणीच आहे, सोशल ॲनिमल. मॅन इज अन इंटेलिजंट ॲनिमल, मॅन इज अ थिंकिंग ॲनिमल. ॲनिमलच म्हणतो आपण स्वतःला, प्राणीच आहे. छान झालं. आता हिला पाणीच मी बंद करते, ती गोमूत्र पिऊन राहायला लागली. गोमूत्र, गवत किंवा कधी पेंड आणि अखंड गाईची सेवा. गाईंनी शेण टाकलं की लगेच, आणि उरलेल्या शेणाने लगेच गोठा किती स्वच्छ. कारण गोठ्यात रोजच 3-4 थर चढायचे सारवण्याचे शेणाचे, घरापेक्षा गोठा. म्हणजे एकदा नवरा म्हणला सुद्धा की मला गोठ्यात राहावंसं वाटतं. बैलच तू गोठ्यात राहा, कारण ही गाईची सेवा करते. हां, तो म्हणतो नाही नाही तू जाऊन बघ एकदा. मी नाही जाणार तिकडे. जाऊन बघ. गोठा आपल्या देवघरात, त्यावेळेला देवघरसुद्धा मातीचीच होती जमीन. काय सुंदर झालं. आणि ती गोसेवा ती इतकी मनापासून करत होती, तिच्या नकळत तिला नको असताना एक सिद्धी तिला प्राप्त झाली. बाबा म्हणतात ना, एकदा अशी सिद्धी मला प्राप्त झाली की मला माझ्याकडे येणाऱ्या माणसाच्या मनातले विचार कळायला लागले. तो मला प्रश्न विचारणार आहे, तो प्रश्नही कळायला लागला. आणि तो प्रश्न कोणत्या हेतूने विचारणार आहे, म्हणजे त्याला काहीतरी डाऊट आहे, शंका, ती शंका दूर करण्यासाठी विचारणार आहे का माझ्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी विचारणार आहे, मला शब्दात पकडण्यासाठी विचारणार आहे, हे मला आधी कळल्यामुळे त्या माणसांची वागणं मला अवघड जायला लागलं. म्हणून काही दिवसांनी महाराजांना डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केली, महाराज हे परत घ्या तुम्ही, मला हे काही नको आहे. आणि जसं ते आलं तसं म्हणाले, काही दिवसात परत गेलं, माझी ती सिद्धी गेली. हे लक्षात घ्या. तसं हिला सिद्धी प्राप्त झाली. आणि ही जी सिद्धी आहे ना, हे महाराजांची आवडती गोष्ट आहे ना. 2 गोष्टी मी एकत्र केलेल्या आहेत. ज्या वेळेला महत्त्वाची केस आहे, काही कोटी रुपयांची जमीन आहे त्यांची, ती कोर्टात अडकलेली केस, आणि आज वकील म्हणाले आज जो निकाल लागेल तो आपल्या बाजूनी लागेल, तेव्हा जरा नवीन कपडे वगैरे घालून जावे, कारण लगेच मुलाखत घ्यायला कोणीतरी आलं वगैरे तर. आणि जरा त्यात तुमच्या चपला बदला, काय फाटक्या चपला. 15 दिवस झाले, आज दिन उद्या दिन सांबार म्हणतोय. बघा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शंकरराव येतात, नारायणराव, शंकरराव वकील, नारायणराव त्यांचं क्लायंट. नारायणराव आहेत का घरात? ती बायको म्हणाली आहेत की घरात, बसा, हां त्यांना तयार व्हायला सांगते. ती म्हणते नारायणराव घरात नाहीत, गोठ्यातून म्हणते. सासू म्हणते की एक तर खोटं बोलतेस आणि माझ्या विरुद्ध बोलतेस, तुम्हाला घंटा ऐकू येते ना. ते देवघरात आहे. ते देवघरात नाही आहे, ते घरातच नाही आहे, ते चांभाराच्या दुकानात आहेत. हे वाक्य ऐकल्याबरोबर तिथेच घंटा ठेवली, आरती तिथेच ठेवली. सासरे धावत आले, तिच्या पायावर लोटांगून म्हटलं तुला कसं कळलं? ती म्हणाली का कुणास ठाऊक, गोसेवेतून मला ही सिद्धी प्राप्त झाली असेल. मला नक्की कळत होतं की तुम्ही चांभाराच्या दुकानात होतात. जरी दुर्गे दुर्घटवारी चांभार दीर का आज तरी चपला, हे विचार तुमच्या मनात होते. हे दुर्गे दुर्घटवारी वगैरे फक्त तोंड आहे, फक्त श्वास आहे. मन आणि बुद्धी चांभाराच्या दुकानात होती. म्हणाला अगदी खरं आहे. आपलं बऱ्याच वेळेला तसं असतं. त्यांची निदान एका दुकानात तरी होती, आपली आरती बदलली की दुकान बदललं, इकडे तिकडे तिकडे चालू आहे सगळं. मजा आहे, असू दे. मुद्दा काय आहे की तिला सासूबाईने वाजत गाजत, म्हणजे घंटा वगैरे वाजवत घरी आणली आणि देवी म्हणून तिची पूजा केली.
तिची जिद्द आहे का? हो, पण गोसेवा तिने जी केली आणि आहे त्याला तयार आहे. मी महाराजांचे शिष्य आहे ना. महाराज काय म्हणतात, अरे जे होईल ती माझी इच्छा आहे. सासूने तुला घराबाहेर काढलं, माझी इच्छा आहे. सासूने तुला गोठ्यात ठेवलं, माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे. आज एकाने सांगितलं की माझी 7:30 चालू आहे, पण 7:30 3 अत्यंत चांगल्या गोष्टी घडल्या. त्या व्यक्तीने मला त्या 3 गोष्टी सांगितल्या. महाराज हेच सांगतात की मुलगा जन्मला हे सांगत नाहीत, तो 7:30च जन्मलेला आहे. 4 वर्ष असताना मेला, काय करायचं हो? 7:30 आहे. महाराज प्रश्न विचारायचे, 7:30 किती वर्ष झाली? अजून 2 वर्ष उरले, म्हणजे 5.5 वर्ष तुमची 7:30 आहे. आणि 4 वर्ष होऊन मुलगा मेला. मुलगा झाला जन्मलाच 7:30 का नाही सांगत? 15 वर्षांनी मुलगा जन्मला, 7:30 मुलगा जन्मला, 7:30 मुलगा गेला. बघा, पौर्णिमेला जेवढ्या चांगल्या गोष्टी घडतात तेवढ्यात वाईट गोष्टी घडतात, आणि अमावस्येला जेवढ्या वाईट गोष्टी घडतात तेवढ्यात चांगल्या गोष्टी घडतात. कुठली तिथी चांगली आहे? महाराजांनी दिलेली उत्तर आहे ती. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एकाने पत्र पाठवलं, कारण दोघांनी पाठवलेली पत्र आहेत. पहिलं आपण वाचूया आणि थांबूया. ते काय म्हणतात? डॉक्टर सोलापूरकर श्री महाराजांना म्हणाले, महाराज आपण पुष्कळ पुष्कळ सांगता. इथेही तेच होतं, पुष्कळ पुष्कळ सांगता, पण ते लक्षात राहत नाही. दुसरे डॉक्टर नाईक, डॉक्टर्स आहेत, ते काय म्हणतात की आपल्याजवळ असताना आपण सांगता ते सर्व समजले असे वाटते, पण घरी आल्यानंतर त्यातलं काहीच लक्षात राहत नाही. आणि तिथे जो संकल्प केला, आता मात्र फक्त नाम घ्यायचा, फक्त नाम. बाहेर गेल्यानंतर नामात गेले, कारण एक चप्पल इकडे तर दुसरी चप्पल तिकडे, ती शोधता शोधता श्रोत्यांचा उद्धार, कसलं नाम घेतोय मी? म्हणून त्यांनी काय, दोघांनी तोच प्रश्न विचारला आहे. महाराजांनी 13 मुद्दे सांगितलेले आहेत. श्रीराम जय राम जय जय राम म्हणत आपण 1 2 3 4 म्हणतो, पण जे सतत नाम घेतात ते 3 मुद्दे सांगायचे तर श्रीराम, 5 मुद्दे सांगायचे श्रीराम जय राम, म्हणजे 7 मुद्दे झाले. 11 असतील तर श्रीराम, म्हणून सतत श्रीराम जय राम जय जय राम. 1 2 3 4 कशाला? मला फक्त एकच मुद्दा सांगायचा आहे, श्री. ठीक आहे ना? म्हणून त्यांनी सांगितलं 13 मुद्दे आहेत. वाचतो, फक्त वाचणार आहे, कारण सगळं आपल्याला माहिती आहे. एखादं उदाहरण देऊन वाटल्यास, पहिलं त्यांनी ऐकावे परमार्थाचे साधन, हे आपल्यासाठी आहे. ऐकावे परमार्थाचे साधन, त्याचे करावे मनन आणि नंतर आचरण. नुसतं महाराजांनी सांगितलंय करा. आपण भवानराव नाही आहोत की जो शिकलेला आणि पूर्णपणे महाराजमय झालेला. आपण शिकलोय, आपण क्रिटिकल विचार चिकित्सक आहोत, आपण शहरात राहतो, आपण मध्यमवर्गीय आहे, आपली आर्थिक स्थिती बऱ्यापैकी आहे, आणि आपण शिकलेलो आहोत. अशानं महाराजांनी रामनामाला लावलं. ही 5ची विशेषणं सांगितल्या ना, 5 गोष्टी. आपण सगळेजण शिकलेलो आहोत, आपण सगळेजण शहरात राहतो, आपण सगळेजण चिकित्सक आहोत, आपण सगळेजण मध्यमवर्गीय आहोत, हे लक्षात ठेवा. या ज्या गोष्टी आहेत, या 5 गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ती माणसं तुझ्याकडे येतील. कुणी सांगितलं? तुकाई महाराजांनी, महाराजांच्या गुरुनी. एका रामनवमीला महाराजांचं वय 14. त्याच्यानंतर महाराज किती जगले? 68 वर्षे महाराज गेले, मग 54-55 वर्ष महाराज त्यानंतर जगले. आणि त्यांच्याकडे जी माणसं यायला लागली ना, ती अशीच यायला लागली पुण्या मुंबईहून. खेडेगावातले खेडे येत होते, त्यांना महाराज त्यांच्या पद्धतीने सांगत होते. पण ही जी माणसं येतील, शिकलेली चिकित्सक, सांगशील त्याच्यावर विश्वास नाही. त्याच्यात रामनामाचं महत्त्व वाढव, हनुमंताची उपासना सांग, राम आणि हनुमंताची मंदिरं बांध, आणि मंदिरात उत्सव आणि उत्सवांची व्यवस्था कर. इतक्या स्पष्ट आज्ञा दिल्या होत्या, आणि महाराज त्याचप्रमाणे जगले. गुरुची आज्ञा इतकी पूर्ण पाळली असेल अलीकडच्या काळात तर महाराजांनीच. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याचे करा, प्रथम मनन करा आणि नंतर आचरण करा. कारण मी सांगतो ते प्रत्येकाला निरनिराळं असतं. 10 वर्षाच्या मुलाला मी जे सांगेन अभ्यास कर, आणि 80 वर्षाच्या आजोबांना अभ्यास कर. अभ्यास निराळ्या प्रकारचा करायचा आहे, अभ्यास करायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून पहिलं श्री राम करता ही भावना ठेवावी. राम करता, रा म्हणजे दुसरं राम करील ते आपल्या हिताचेच असते, हा भाव ठेवा. काहीच घडणार नाही, पाय मोडला हे झालं, हिताचंच आहे, होईल ते बऱ्या करता आपण म्हणतो ना. मग तिसरं कारण, पण त्यापासून होणारे सुखदुःख हे घाताचे. सुखदुःख नाही, कसलं सुखदुःख? महाराज म्हणाले मला दाखवा बरं सुखदुःख. कारण पहिला नंबर येणे, आला त्याला सुख आहे, नाही आला त्याला दुःख आहे. दुःख सुखाचं कारण काय? पहिला नंबर. मग महाराजांनी केलं ना प्रत्येक वेळेला
की तू सुखी आहेस का? नाही. काय कारण आहे? नाही, लग्नच जमत नाही. हो, खरंच दुःख आहे. तुला लग्न झाले का? 2 लग्न झाली. मग तू दुःखी काय आहेस? मूल होत नाही म्हणून. तुला लग्न झालं आहे, मुलं, बापरे खूप मुलं आहेत म्हणून मी दुःखी आहे. कल्पना करा, इकडे नोकरी नाही म्हणून, बरोबर, नोकरी आहे, वाटेल त्या ठिकाणी बदली झाले, बॉस वाईट आहे. कल्पना करा, तुम्ही प्रत्येकाने सांगितलं आणि महाराजांनी एलिमिनेट केलेलं आहे. ही सायंटिफिक मेथड आहे. लग्न झालं नाही म्हणून तू दुःखी आहेस. हा लग्न होऊनही दुःखी आहे. म्हणजे लग्न हे सुखाचं दुःखाचं कारण नाही. याला मूल नाही म्हणून दुःखी आहे, यांना मुलं आहेत म्हणून दुःखी आहेत. म्हणजे मूल होणं किंवा न होणं हे दुःखाचं कारण नाही. यांना नोकरी नाही म्हणून दुःख आहे. ह्यांना नोकरी आहे पण बॉस वाईट आहे म्हणून दुःख आहे. नोकरी हे दुःखाचं कारण नाही आहे. यांचा बॉस चांगला आहे पण नको त्या जागी बदली झालेली आहे. म्हणजे बॉस चांगला किंवा वाईट आहे हे सुखदुःखाचं कारण नाही आहे. मला सुखदुःखाचं कारण सांगा ना, महाराज म्हणतात. कारण इतकं बदलतं आहे, प्रत्येक व्यक्तीबरोबर बदलतं आणि काळाबद्दल बदलतं. 6 महिन्यापूर्वी बॉस वाईट होता, आता नाही, आता जरा बॉस बरे आहेत. बॉस बरे नाहीत, बॉस तसेच आहेत. एक महाराजांचं उदाहरण काय अप्रतिम आहे. म्हणाले, कुठे मला नोकरीला पाठवलं, त्यापेक्षा बेकार होतं ते बरं होतं की का? म्हणाले, माझा जो मालक आहे, ज्याला आपण हल्ली बॉस म्हणतो, मालक आहे, त्याचं तोंड म्हणजे गटार आहे, सगळ्या शिव्या देतो, नको काम करायला तिथे वाटतं. महाराज म्हणाले, जा परत, पगार किती आहे? 100 रुपये, 10 रुपये कामाचे आणि 90 रुपये शिव्या खाण्याचे. आणि नंतर 3 महिन्याने आल्यानंतर म्हणतो, चांगलं चाललंय माझं, 90 रुपये शिवाई देतो आणि शिवाय 90 रुपये देतो, कामाचे 10 रुपये. म्हणजे तेच फक्त रिऑर्गनाइज केलं महाराजांनी. पुढे बघूया. भगवंता वाचून कोणावरही जगावर निस्वार्थीप्रमाणे प्रेम करणार नाही हा निश्चय ठेवा. फक्त महाराजांवर प्रेम करेन. मग बायकोवर करीन ना, पण महाराजांनी इतकं नाही. नातवावर मुलांवर करीन ना, पण महाराजांनी इतकं नाही. पैशावर सत्तेवर करीन नाही महाराजांनी इतकं. महाराजांनी इतकं प्रेम कोणावरच करणार नाही हा निश्चय करा. 2025ला निश्चय करायला काय हरकत आहे. आज सकाळी प्रवचन ऐकत होतो, त्यात त्यांनी खूप चांगलं सांगितलं. ॲप्लाय हनुमान चालिसा टू एव्हरी सिच्युएशन इन लाईफ. त्यांनी काय सांगितलं, जीवनात कुठलीही परिस्थिती आली तरीसुद्धा हनुमान चालिसातली कुठली, आपण भीमरूपी म्हणतो, आपण आता हनुमान चालिसा आपल्या नित्यपासून आणणार आहे नवीन वर्षापासून, तिथे लिहूया सुंदर आणि अत्यंत प्रभावी आहे ते. पण त्यातला प्रभाव कसा आहे, त्यांनी विनोदी प्रसंग सांगितला. सगळे म्हणाले, हनुमान चालिसा ॲप्लाय काही, हा 40 आणि 40 आहेत ते, त्याचे दोहे, हा केला इथे, तो केला तिथे. एक जण फक्त माझ्याकडे आला, म्हटला, काय सांगितलं तुम्ही? काय? माझी बायको प्रत्येक सिच्युएशनला एखादी ओवी. म्हणाले, रात्री मी तिच्या जवळ जा, भूत पिशाच निकट नाही हवे, निकट नाही हवे, मला जवळ येऊ देत नाही ते भूत पिशाच निकट. अशा ॲप्लिकेशन करणार आहात का? मनन करा, चिंतन करा, आपल्याला योग्य काय ते ठरवा आणि मग आचरणात आणा. किती स्पष्ट सांगितलंय. प्रारब्धानुसार देहाची गती आहे महाराज म्हणतात. प्रारब्ध आपल्याला माहीत आहे, डेस्टिनी, प्रारब्ध अटळच आहे, ते चुकणारच नाही कोणाला. त्याप्रमाणे देहाची गती आहे. परवा एक तुम्हाला मार्मिक मुद्दा सांगितला होता की ज्यावेळेला त्या परीक्षिताची आत्मज्योत शुकदेव जे भागवत सांगत होते त्यांच्या आत्मज्योतीत विलीन झाली, म्हणजे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस म्हणतो, व्यावहारिक दृष्टीने परीक्षित मेला होता. आणि ती गेल्यानंतर तो असा पडता पडता पहिल्या राशीत जो भिक्षुक बसलेला आहे तो तक्षक आहे. एवढं ज्ञान त्याला त्या श्रवणातून झालेलं आहे. तो म्हणतो, हे भिक्षुका नाही तक्षका, माझ्या कलेवराला दंश कर आणि ऋषींचा शाप खरा कर. हे किती चांगलं आहे. अरे होणारा प्रत्येक रोग देहाला, मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे देह नाही, मी देहाच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे चित्त आहे आणि चित्ताच्या पलीकडे मी आत्मा किंवा आनंद आहे. असं का नाही सांगत मी स्वतःला. सगळं देहाला आहे. शाप देहाला, कॅन्सर देहाला, सगळे जे दोष आहेत देहाचे आहेत, मनाला नाही आहेत. हे लक्षात ठेवा. प्रारब्धानुसार देहाची गती आहे. तेथे न गुंतवावी आपुली वृत्ती. गुंतू नका. प्रारब्धाप्रमाणे देहाचे. मी हल्ली कितीतरी कॅन्सर पेशंट्स बघतो, त्यांचे रिलेटिव्स डिप्रेस झालेले असतात. कॅन्सर पेशंट आनंद आहे, मला माहीत आहे मी फार दिवस जगणार नाही, 1 वर्ष जगेन, 2 वर्ष जगेन किंवा काही महिन्यात मी मरेन. विशेषतः ज्यांना पँक्रियाटिक कॅन्सर होतो ते साधारणतः 7 महिने जगतात. स्टेजवर अवलंबून आहे. ते 7 महिने इतका छान प्लॅन करतात. बघा ना, मी हे ते करीन, देवाची भक्ती करीन, फक्त महाराज करत राहीन, फक्त देवघरातच राहीन. हे लक्षात ठेवा.
म्हणजे आत्तापर्यंत 70 वर्षात मला जमलं नाही ते 7 महिन्यात करणार आहे, इतक्या आनंदात मरणार आहे, मी हसत मरेन, तुम्ही रडत असाल त्यावेळेला. हे चांगलं मरण आहे, मी हसत मी मुक्त होणार आहे. 7 महिने मला कळलेलं आहे, तुम्हाला 7 महिन्याचीही गॅरंटी नाही आहे. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण. निष्ठा ठेवावी पूर्ण आणि मनी असो नसो ठेवावे, चालू ठेवावे नामस्मरण. महाराजांनी 3 सांगितल्यात, फक्त स्टेजेस सांगतो, शब्द आहेत ते. एक विश्वास जो व्यवहारात आहे, मला 50 रुपये दे रे, मी पुढच्या आठवड्यात देईन, मी विश्वास ठेवलेला आहे. पुढच्या आठवड्यात आमच्याकडे सत्यनारायण आहे, या, विश्वास आहे. आम्ही जिवंत आहोत, सत्यनारायण करणार आहे, तुम्ही हा व्यवहारातला विश्वास आहे. विश्वासाशिवाय, ज्याला आपण बिलीफ म्हणतो, त्याशिवाय होणारच नाही कुठलाही व्यवहार. त्याच्यापुढे श्रद्धा आहे, फेथ म्हणतो आपण. श्रद्धा डळमळीत होते हो. काय इतकं सगळं महाराजांचं केलं, पण अगदी हातातोंडाला आलेला मुलगा मेला, सगळं फेकून द्यावंसं वाटतं. मग फेकून देऊ नकोस, तुला जे जे काही महाराजांचं द्यायचं आहे, फोटोपासून पुस्तकांपर्यंत, ते सगळं मला दे. तू जर एखादा कद नेसून महाराजांची उपासना, तोही मला दे, मी सगळं नेऊन ठेवतो आणि माझ्या घरी कपाटाच्या एका कप्प्यात ठेवतो. तुला ज्या वेळेला वाटेल परत महाराजांचं करायला पाहिजे, ही डळमळीत झालेली आहे श्रद्धा. आणि निष्ठा, कन्व्हिक्शन. निष्ठा म्हणजे अशी आहे की काहीच, म्हणजे तुकाराम म्हणतात ना, कोसळूनी पडोया आकाश परी आणि काशी वासन पाहू, हनुमंत आमची कुळवल्ली, राममंडपी वेळेला गेले. आपण म्हणतो ना की काय नाही, अक्षरशः काही आकाश जरी कोसळलं तरी रामा तुझी इच्छा आहे. महाराज तुम्हाला वाटतंय ना माझ्यावर आकाश कोसळलं, हरकत नाही. दुःखांचा पहाड, हरकत नाही. एकामागून एक संकट, हरकत नाही. तुमची इच्छा आहे, तुम्ही आणलेली आहेत, तुम्ही शक्ती द्याल ते सहन करायला. पुढे काय सांगितलेलं आहे, जे जे म्हटले मी माझे, ते ते रामा सर्व तुझे. मी माझे रिप्लेस करा ना, तू तुझे, मी माझे. म्हणून जे जे म्हटले मी माझे, ते ते सर्व रामा तुझे, सर्व. आणि म्हणून रामो राजमणी सदा विजयते. मी रिप्लेस करा राम, मला रामाला, माझ्याकडून रामाकडून, माझ्यापासून रामापासून. रामाचं माझं नाही. रामे चित्तल्या रामात, माझ्यात काय बघता सगळं रामात. आणि भो राम माम उद्धर, हे रामा मी नाहीच, माझा जय जयकार करूच नका. म्हणून हनुमानच्या जय हनुमान ज्ञान गुण सागर, जयकार आहे. एरवी श्रीनी सुरुवात करतात, ओमनी सुरुवात करतात, पण हे जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय जयकार केलं. जय जयकार कुणाला काय, चिरंजीव आहे त्याचा जय जयकार करायचा. जो उद्या मरणार आहे त्याच्या बाबतीत काय म्हणायचं, द किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. लॉंग लिव्ह द किंग म्हणजे नेक्स्ट जो बसलेला आहे सिंहासनावर, तो लॉंग लिव्ह. हा किंग मेलेला आहे, त्याचा काही जय जयकार करता. तो जय जयकार व्यापारी काय, प्रापंच काय करावा लागतो, पण जय हनुमान चिरंजीव आहे तो. पुढे शेवटी काय म्हणतात, आता न गुंतवा माझे मन, राम मी तुला आलो शरण. हे आता जे आहे ना, ते विशेषतः निवृत्त झालेली जी माणसं आहेत ना, त्यांनी का नाही म्हणायचं आता. हे तरुण मुलं आहेत वगैरे, नुकती लग्न झालेले आहेत, ते म्हणू नये. त्यांना सगळं आत्ता पाहिजे, आत्ता, आत्ता गाडी पाहिजे, आत्ता. हे प्रपंचातला शब्द आहे. निवृत्त होणं म्हणजे आता विश्वात्मके देवे, आता तरी अथा तो ज्ञान. आपण म्हणतो ना अथा, आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण. अनन्य शरण, अखंड स्मरण, सर्वस्व समर्पण. या 3 याच्यात उपासनेचा पक्षी येतो. तिथे शेवट करणार होतं आपण. माझ्या उपासनेचा पक्षी, सुरुवातीला आनंद साधनेचं जे कव्हर होतं, बाबा बेलसरेंचं आध्यात्मिक आत्मचरित्र, काय सुंदर असं निळं आकाश आहे आणि उडणारा पक्षी आहे. पक्षी म्हणजे काय, 3 पॉवर्स एकत्र येतात आणि पक्षी म्हणतो. बीक पॉवर, विंग पॉवर अँड क्लॉ पॉवर. क्लॉ म्हणजे पंजे, पंजानी संसार धरा ना तुम्ही. बसलेला असतो गरुड एखादा, तर तो धरतो, कडा धरतो, एखादा क्लिफ ज्याला म्हणतात, किंवा झाड धरतो. धरा ना प्रपंच, पण चोच नामात चालू दे ना. आणि उडायचं असेल तर पंख नकोत का. म्हणून 2 पंख आणि 1 नाम, हा सगळा उपासनेचा मार्ग आहे. अनन्य शरण, सर्वस्व समर्पण, हे 2 पंख झाले. आणि अखंड नामस्मरण ही चोच झाली. चोच शक्ती, पंख शक्ती आणि पंजा शक्ती, क्लॉज पॉवर. म्हणजे पक्षी आहे. याचे चित्र केलं, त्याला पक्षी नाव दिलं. असा विचार करायचा. मग चकोर झाला, चातक झाला, हे सगळे काल्पनिक सांकेतिक पक्षी आहेत का, असतीलही. पण असतीलही पक्षी जे आता एक्सटिंक्ट किंवा निर्वंश झालेले आहेत.
म्हणून लक्षात ठेवा, आता न गुंतवा माझे मन रामा, मी आलो तुला शरण. शरणागती, शरण शरण रघुनाथा. तो इथे मी मुद्दामून त्याचा हॅन्ड्स नावाचा जो जर्मन गोंदवलेला असतो तो इथे आला होता. इथे बसून त्यांनी शरण शरण रघुनाथा, शरण शरण शरण. आणि काय करताय तुम्ही? अखंड अनुसंधान अनुसंधान अनुसंधान. हे लक्षात ठेवा. एवढंच महाराजांच्या प्रवचनातलं करत, प्रवचनं वाचली नाहीत तरी चालेल, प्रवचनावर मनन आणि आचरण हे महाराजांनी पहिलं सूत्र सांगितलेलं आहे. वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर दे. नामात इतकं प्रेम द्या की दुसरी वासनाच उठता कामा नये. वासना म्हणजे डिझायर, सगळ्या वासना. कामवासना म्हटल्यानंतर आपल्याला सेक्स वाटतं, पण ऑल डिझायर्स आर कामना ओनली. आणि कामना चांगला शब्द आहे ना, इच्छा. तर म्हणून उठूच देऊ नका. आणि उठली तर त्या जसं शर्करावर गुंठेत औषध असतं ना की शुगर कोटेड, तसं नामाने कोट करून द्या. नाम जोडा. हे म्हणतात ना, जिव्हे बाहेर पडलेल्या शब्दाला विठ्ठल जोडलं तर अमृतच होतं. मिश्रित विठ्ठले तुका म्हणे. सगळंच चांगलं असतं, विठ्ठलाने मिश्रित करा. महाराज म्हणतात नाम घ्या, प्लस नाम और मल्टिप्लाइड. म्हणजे नाम ही प्रॉडक्ट असली पाहिजे. मी करतो, काम करतो, मनात नाम. मी तर नाहीच, राम. रामच सगळं करतोय, हा भाव करा. म्हणून पुढचं फार महत्त्व आहे. सदा राहो समाधान. नुसतं समाधी पाहता समाधान होते म्हणायचं. सदा राहो समाधान, जे तुझ्या कृपे वाचून नाही ना. आपण कुठेतरी महाराजांची कृपा प्रत्येकावर आहे हो, पण त्या कृपेच्या पंखाखाली कायम राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे ना. जरा आपल्याला संधी मिळाली की आपण बाहेर जरा भटकून येतो मन. म्हणून महाराजांनी ते एक उदाहरण ठेवलं. इथे सगळ्यांनी लक्षात ठेवा, वर्ष उद्या संपणार आहे. आज सोमवती अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे चंद्रसूर्य, म्हणजे भावना आणि विचार बुद्धी यांचं एकत्रीकरण म्हणजे अमावस्या आहे. म्हणून महाराजांनी अत्यंत चांगली आपल्याला आदेश दिलेले आहेत निरनिराळे. ते जर आपण पाळले तर आपल्याला दुसरं काही करावं लागणार नाही. हे बघा. आणि तुमच्या सदा राहावे समाधान, ते तुझ्या कृपे वाचून नाही जाणं. नीती धर्माचे आचरण रामा, तुझ्या कृपेने व्हावे जतन. नीती धर्माचं, नीती धर्म म्हणजे आपल्याला कळतो ना, खोटं बोलायचं नाही पासून भ्रष्ट व्हायचं नाही तिथपर्यंत प्रत्येकाला कळतं चांगलं काय आहे. पण चांगलं काय कळूनसुद्धा वाईट वागतो त्याला म्हणतात दुर्योधन. आणि त्याला सल्ला देणारा शकुनी, त्याचं नावच फक्त शकुनी आहे, बाकी सगळं जीवन अपशकुनी आहे. विचार करूया आपण कोणाचा सल्ला मानणार आहोत? आपण विदुराचा किंवा कृष्णाचा? कृष्ण तरी आपला आहे ना, त्यांनी जो सल्ला दिलेला आहे म्हणजे गीता. अगदी लक्षात ठेवा. शेवटी महाराज म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम 12 झाले. पहिल्यांदा राम करता ही भावना ठेवावी. 1 राम करील हे आपल्या हिताचे, अहिताचं असणारच नाही, पण त्यापासून होणारे सुखदुःख घाताचे. सुखदुःख तुम्ही मानता म्हणून. सुखदुःख नावाची वस्तूच नाही आहे. महाराजांचं केवढं आपण म्हणतो ना, त्यांना आत्मानुभूती आहे, आलेला अनुभव आहे. मी विचार करून आत्ता किती तुम्हाला उदाहरणं दिली. सुख आणि दुःख नावाची वस्तूच नाही आहे, तो फक्त आनंद आहे. आनंदाची साधना करा, दुसरं काय करा. प्रारब्धानुसार देहाची गती आहे, नक्की लक्षात ठेवा. आणि तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. वृत्ती आतून येते आणि देह बाहेर आहे. प्रारब्धाच्या तटावर, देहाच्या तटावर प्रारब्ध उतरले. तट म्हणजे किनारा. जीवनाची नदी वाहते आहे, प्रारब्ध फक्त तटावर उतरलेलं आहे. एकनाथ महाराज म्हणतात प्रारब्ध उतरले देहाची ये तटी. आणि आपण काठावरच रमतो. हे जे वाहणारं जीवन आहे आपलं, तिथे आपण काही करत नाही आहे. करा महाराज म्हणतात. पुढे लक्षात ठेवा की जे जे म्हटले मी माझे ते रामा सर्व तुझे. आता न गुंतवा माझे मन रामा, मी तुला आलो शरण. वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर जे. सदा राहावे समाधान, जे तुझ्या कृपे वाचून नाही जाणं. नीती धर्माचे आचरण रामा, तुझ्या कृपेने व्हावे जतन. शेवटी न मागणे आता तुझे काही. मला आता दुसरं काही मागायचं नाही. हे वरचं मागितलेलं नाही आहे, प्रार्थना आहे माझी. ती कामना नाही आहे, मी मागणं नाही आहे, ते माझी प्रार्थना आहे, शरणागती आहे. न मागणे आता तुझे काय, मी रामा तुझ्यासाठी जिवंत पाही. कळावे आशीर्वाद. आशीर्वाद म्हणून जी प्रवचनं महाराजांची पत्र संपतात ना, शक्तिमान असतात. आशीर्वाद आपल्याला सद्गुरूंचा मिळाला. जिवंत आहे फक्त, शेवटचं एकच लक्षात ठेवा, जिवंत आहे फक्त महाराजांसाठी. म्हणजे जे जे काही करीन जिवंत राहण्यासाठी किंवा जिवंत आहे त्यामुळे महाराजांसाठी.
जेवतो महाराजांसाठी, कारण का शक्ती मिळाली पाहिजे रात्री जागून नाम घ्यायला. झोपतो महाराजांसाठी, कारण लवकर उठून पहाटे नाम घेता आलं पाहिजे. काम करतो महाराजांसाठी, कारण काम करून प्रपंचाची एकदा जबाबदारी उरलेलं सगळी शक्ती आणि वेळ महाराजांसाठी, सगळं महाराजांसाठी. म्हणून आपण म्हणूया ना, जे जे काही आपण करूया महाराज त्याच्यात गुंतवूया, अडकवून ठेवूया. महाराज म्हणतात, एकदा मला तुम्ही अडकवलं की मी सुटणार नाही, कारण मला सुटायचंच नसतं. पण तुम्ही माझ्यापासून सुटता दूर करू नका. तसं संसार सोडू नका, संसारातून सुटा. आणि कसं सुटा तर आंब्याच्या कोईसारखे किंवा कातो आपण म्हणतो तसं नाही, किती पिळला तरी रस निघतोच. लवण की गोणी कबीर म्हणतो, म्हणजे मिठाचं पोतं किती धुतलं तरी खारट, धुवून वाळवलं तरीसुद्धा पाण्यात घातल्यानंतर ते पाणी खारटच होतं. पण चिकूची बी असं काढल्यानंतर ती सटकून जाते, कशालाही चिकटत नाही. आणि शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, नामाचं काय सामर्थ्य आहे. एका चिकूमध्ये किती बी आहेत ते मोजता येतं, पण एका बीमध्ये किती चिकू सामावलेले आहेत सांगता येत नाही. एक नाम जरी घेतलं, महाराज म्हणतात ते असं भयंकर घ्या की पांडुरंगाच्या पायाखालची वीट भंगली पाहिजे. आणि पांडुरंगाने बघितलं पाहिजे हे नाम कुठून आलं. महाराजांचं वाक्य भयंकर शब्द वापरलेला आहे त्याने. नामाची संख्या वाढवूया सुरुवातीला, नामाची गुणवत्ता क्वालिटी म्हणतो, आतून आलं पाहिजे नाम. एकच घेऊया नाम, आणि एकच नाम म्हणजे एकच तत्वनाम, दुसरं काहीही नाही. करताना नाम, सगळ्या कृती करताना हे जमणार आहे आपल्याला, काही अवघड नाही हो. नाम आकाशासारखं आहे, आकाशापेक्षा सूक्ष्म आहे, निरुपाधिक. आकाशात ढग वगैरे येतात, कधी पाऊस वगैरे पडतो, नामात तसं काही नाही. मी नामात गोष्टी आणतो, आणि त्यामुळे काय आहे की नाम कुठेही मला मावतं ना. आकाश जसं कुठेही मावतं तसं नाम कुठेही मावतं. नाम खिशात घेऊन जाता येतं, नाम डोळ्यातून, नाम कानात, नाम नाकात, नाम कुठे सगळ्यातून घेता येतं. तुम्ही काय काय माझं दाबणार आहात, आणि सगळा देह जरी तुम्ही मारलात तरी ज्या क्षणी शेवटचा श्वास घेऊन नामात गेला पाहिजे. आणि काय पाहिजे, उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या यावेळेला आपण दीपाराधनेची तयारी करणार आहोत. दिव्यांच्या प्रकाशात आपण वर्षाला निरोप देणार आहोत, आणि सकाळी दीपोत्सव असणार आहे. तो कार्यक्रम आता तुमच्या मोबाईलवर आला असेल. म्हणजे असा संपूर्ण कार्यक्रम. आणि परवाचा कार्यक्रम, परवा शक्यतो 1 तारखेला अर्धा दिवस आपण गुरुच्या घरी आणि अर्धा दिवस आपल्या घरी. म्हणजे इथे जर परमार्थाची उपासना असेल तर घरीसुद्धा उपासनाच आहे, किंवा त्याला जोपासना म्हणतात. म्हणजे कल्चरही पाहिजे आणि ॲग्रिकल्चरही पाहिजे ना. कल्चर इथे मिळवली गेली 5 दिवस, ॲग्रिकल्चर करण्यासाठी गेलं पाहिजे ना. म्हणून दिवसाचे 2 भाग, 12 वाजेपर्यंत इथे आणि 12 वाजता 11:30 वाजता इथून निघून घरी. उरलेला अर्धा दिवस घरी घालवेन. नवीन वर्षाचा घरच्या महाराजांचं देवघर असेल काही, त्याच्या संपर्कात घालवेन. ती रचना आहे. 11 वाजता इथे सगळी आरती वगैरे सगळं संपेल, प्रसाद घ्यायचा आणि 11:30ला इथून निघायचं. तो कार्यक्रम तुम्हाला कळेल. आता आपण नेहमीप्रमाणे प्रसाद घेणार आहोत. उद्या 5ला काकड आरती आहे. बाकीचे सगळा कार्यक्रम लिहिलेला तुम्हाला आता मिळेल, तुम्ही बघा. शक्यतो थांबण्यासाठीच येणार आहेत बरीच मंडळी. आजही बरीच मंडळी थांबतील, काही हरकत नाही. पहाटे 5ला काकड आरतीसाठी उद्या जमायचं आहे. त्या ठिकाणी ताट बसूया, सावकाश डोळे मिटून घेऊया, शांत. एक श्लोक नेहमीचा आणि शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे, शांतपणे म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच ठेवायचे. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times.
हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स आणि मसाज युअर फेस. ते हात डोळ्यावर, चेहऱ्यावर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोर जी महाराजांची भव्य प्रतिमा आहे, शांतपणे महाराजांच्या हृदयाकडे, माऊलीचं मन आणि आईचं अंतःकरण, माऊली आहे सद्गुरू, महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.